व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर नऊवारी शिवते, पूर्ण साडी म्हणजे अर्धी साडी ही शिवून झाले. आता ह्याच्या मिऱ्या करते. शाई मस्तानी आहे, पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की जिथे हे आहे ते जोड आले आणि हे आहे आतमध्ये जाईल. हा जो पार्ट दिसतो, दुसरी साडी शिवायची आहे. इकडं पूजा झालेली आहे, म्हणजे सकाळीच झाले. अखंड दिवा ठेवतो आणि इतकी शाणी काल मी चाफ्याचे फुलं आणले तर ते तसेच हे झालेत, म्हणजे सुकलेतच इतके. ते बघा कसं त्याला हे आलं आहे. आता वाहते देवांना. आणि त्याच्यानंतर बाहेर पाहता प्रचंड ऊन आहे. तर स्पष्ट सांगितलं आहे की उन्हात निघू नका शक्यतो, आणि पाणी भरपूर प्या, तुम्ही लक्ष द्या. तर असंच चाललं आहे. हे एक आहे, कारण बऱ्याचदा काय व्हायला लागलं आहे, मी शिवते साड्या पण ते शूट घ्यायला डमीला घालायला कधी कधी जमतच नाही आहे. असं व्हायला लागलं. कितीही प्लॅन केलं तर काहीतरी होतंच, कोणीतरी येतं, कसं तरी काहीतरी कामामध्ये राहून जातं, ऑर्डर असतात आणि शूट केलं की एडिट करायला वेळ मिळत नाही आहे. तर ही अशी सुंदर अशी याची ही साडी शिवून झालेली आहे. पण शक्यतो म्हणले चला आज शिवतानाच दाखवूया. आज 2च साड्या शिवायच्या. ते सकाळपासून चालू केले मी, म्हणजे ही एवढी अर्धी हे झाले, कटिंग केलं होतं. त्याचे धागे काढा, हे काढा, इकडं आहे, बाकी हे काम चालू आहे. तर ह्या साड्या ऑर्डरनुसार घेतो का, तर हां, तुम्ही जसं ऑर्डर देता तुमचं बजेट सांगता त्यानुसारच ह्या साड्या आम्ही मागवतो. एकही साडी माझ्याकडे नसते. ऑर्डर जेव्हा येते त्यावेळेसच ह्या साड्या फायनली मागवते, हे लक्षात घ्या. असं आम्ही कॉल केलं आणि आता साडी अवेलेबल आहे दाखवा असं नाही. तुम्ही फोन केल्यानंतर दुकानात जाणं, मग तिथून तुम्हाला ते व्हिडिओ कॉलवरती साडी दाखवणं तुमच्या बजेटनुसार, असे काम चालू असतं. तर चालेल, शिवून घेते. त्यानंतर इथे जिथं हे होतं हा जॉईंट करून घेतला. हा भाग तुम्हाला दिसत असेल. बऱ्याचदा 10.5 असूनसुद्धा कमी पडते, कारण हा कमरेचा भाग मला वाटतं काहीतरी 45 आहे, सीट 50 आहे, म्हणजे 50. मग ते त्यानुसारच तुम्हाला ते करावं लागतं. त्याच्यानंतर हे जो आहे त्याचा नाडाही मला कमी पडतो आहे, तोही करून घेते. आणि हे व्यवस्थित सगळं झालं की मी तुम्हाला पूर्ण साडी दाखवते. ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यानंतर ते शिवणार आहे. हे आधी हे झाल्यावर ह्याच्यातच दाखवेल, नाहीतर शिवल्यानंतर दोन्ही साड्या एकसोबतच स्टॅच्यूला घालून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चालेल, पटपट शिवून घेते. हे इकडं आहे आणि मी बाकी काहीतरी इकडं बघते, म्हणजे बघत ऐकते, म्हणजे बघते म्हणण्यापेक्षा. आणि हा चालेल, चला पटकन शिवून घेते. साडी शिवून झाले. स्टॅच्यूला मी लाईट का बंद केला, स्टॅच्यूला मी व्यवस्थित ही साडी वेअर करते आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर दिसायला लागले. कॉटन आहे, साईज मोठी असल्यामुळे थोडंसं जॉईंट आले, बऱ्याच साड्यामध्ये येते. त्याच्यानंतर ती शिवते, पण हे अर्जंट द्यायचे. त्यांचा आत्ता कॉल आला होता की हे तुम्ही द्या आणि बाकीचं तुम्ही नंतर करा. म्हणजे ठीक आहे, चालेल, हे करून देते मी, नंतर देते बाकीचे जे साड्या आहेत ते. तर ह्याला स्टॅच्यूला ॲडजस्ट करते. मॅचिंग ब्लाऊज आहे का बघते, नसलं तर जे आहे त्याच्यावरती चला होऊन जाईल. मस्त अशी ही साडी शिवून जाईल. ही अशी साडी डमीला छान दिसते. ब्लाऊज वेगळाच होता, तोच मी हे केला, कारण मॅचिंग असं काढायला किंवा ब्लाऊज नाहीत असं नाही आहे, पण तेवढं वेळ जातो, जमत नाही. आहे तसं मी सेट करून मी तुम्हाला दाखवते. तर असा सुंदर असा हा कलर कॉम्बिनेशन दिसतो. बॉटल ग्रीन कलर आहे, बॉटल ग्रीन कलर आहे आणि बॉर्डर ह्याचा जांभळा आहे. तुम्ही ह्याच्यावरती ब्लाऊज जो बॉर्डरचा आहे तो वापरला तर खूप छान दिसेल, आणि ब्रॉकेट घेतलं तर त्याच्यात खूप सुंदर दिसेल. आणि ह्याचे काठ वापरून तुम्ही ब्लाऊज डिझाईन करू शकता. म्हणजे नेहमी ज्यांची शिवते मी त्यांना हे सजेशन देते. तुम्ही जे रेग्युलर व्हिडिओ पाहता त्यांनाही मी तुम्हाला सांगते. ही साधी सिंपल साडी, तरी ही साडीची किंमत मला वाटतं 700 ते 800च्या दरम्यान असेल कदाचित. कधी कधी कसं असतं, हे जे काठ असतं ह्याला जी जरी असते ना त्याची किंमत वेगळी असू शकते. मी अंदाजाने सांगते, कधी कधी तो फरक पडू शकतो. तर शाई मस्तानी आहे आणि भरपूर घेर आहे. साईज मोठी आहे ह्या साडीची, म्हणजे 50 मी सांगितलं तुम्हाला त्यानुसार. तर ह्या साडीला बऱ्याच म्हणजे मिऱ्यामध्ये इथं जोड आलेला आहे, जो दिसत नाही, हे इथं आहे. बऱ्याच ह्याच्यामध्ये मी जोड न येण्याचा प्रयत्न करते, पण काष्टा पदर हा साईज जसं मोठी तर तसं मोठं काढावं लागतं, त्यामुळे त्याला जोड येतो. तर हा झाला आहे तुम्हाला दाखवून. तर दुसरा शिवून घेते, त्यानंतर दाखवते. सेट केला मी शॉर्ट व्हिडिओसाठी. पदर तुम्ही पाहू शकता. सेट म्हणजे काय शिस्तीत नाही करत, हे मी तुम्हाला सांगते. बऱ्याचदा ह्या गोष्टी खूप मायने ठेवतात, पण काय करणार, होत नाही. आणि मेन दुसरं मला सेटअप करायचं, ते कधी जमणार आहे माहिती नाही. तर हा बॅक असा सुंदर दिसतो. चालेल, चला तो शिवून घेते. मी प्रयत्न करते की व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवण्याचा, म्हणजे जे काही शिलाईचं काम करते, पण शिलाई करताना मला खरंच काहीही आठवत नाही. तालतंत्र नसतं ना, असा प्रकार आहे. ह्याच्यात ह्या वाटीत मी काहीतरी नाश्ता केले संध्याकाळी, तो तसाच ठेवला. आणि बघा ही साडी पूर्ण शिवत आली. आता फक्त त्याचे प्लेट्स राहिले, त्यानंतर मला आठवण येते की मला हा व्हिडिओ करायचा आहे. तर हे असं असतं, हे कामावरती हे माझं जीवापाड प्रेम.
कधी कधी बाकी गोष्टी काहीच दिसत नाहीत. ही साडी अशी पूर्ण शिवून झाली. आता ह्याचे प्लेट्स घेते कारण ही शाही मस्तानीच आहे. आणि कलर ह्याच्यामध्ये पिंक आणि दुसरं पण तुम्ही पाहिलं होतं, तर तो प्रॉब्लेम म्हणजे तो कलरचा प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे बऱ्याच जणांना वाटायचं की तो पिंकच तुम्ही जास्त म्हणजे दाखवता व्हिडिओमध्ये, तर पिंकच साड्या जास्त यायच्या. आता बघा हे वेगवेगळे आहेत. त्याचे काठ तुमच्या लक्षात येईल. जिजामाता काठ आहे. आधीची पूर्ण शिवून झाली, त्याचं शूट झालं, ते घेऊन पण गेले. आणि हा दुसरा आहे. तर आता हे पूर्ण शिवून घेते. उशीर झाला आहे कारण मी दुसऱ्या 1-2 ठिकाणी मीटिंगला गेले होते, तर 10:15 झालेत. 11पर्यंत झोपायचं असते. तर ह्याच्या मिऱ्या करते आणि शिवून घेते. नाही झालं तर उद्या सकाळी उठल्यावर करते. हे असं काम चालू आहे. तर चालेल, चला पटपट ह्याच्या शाही मस्तानीची प्लेट करून घेते आणि साडी पूर्ण करते. मग पूर्ण केल्यानंतर इथे आधी दाखवते, मग डमीला घालून तुम्हाला दाखवते असं मी म्हणते. पण काय विसरेन ह्याचा मलाही भरोसा नाही. वय झालं आहे का? तर नाही, कामाचं वेळ जास्त आहे. कामामध्ये दुसरं काही सुचत नाही, हे कारण आहे. हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे मनापासून कामावरती प्रेम करा. काम तुम्हाला भरभरून देतं. म्हणजे पैसेच नाही, बाकी गोष्टी सांगते. नुसते पैसे नका विचार करू. तिकडं शिवून झालेले आहेत ती पूर्ण साडी. आणि इथं आता मस्तानी म्हणजे शाही मस्तानीचे प्लेट घेतलेत मी नऊवारीचे. आणि व्यवस्थित प्लेट बघा एकसारखे असतात. असे तुम्ही प्लेट घेतले तर ह्याला टक करायची गरज नाही पडत. पण तरीही मी शक्यतो टक करते, कारण टक केले की व्यवस्थित राहतं. त्याच्यामुळे बऱ्यापैकी इजी पडतं. पण करताना तुम्हाला वेळ लागतं, प्रॅक्टिसची जास्त जरूर असते. तुम्ही घाई गडबडीत हे प्लेट केले की प्लेट व्यवस्थित नाही झाले तर पूर्ण साडीचा तुमचा लुक जातो. हे तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा तुमच्याकडे फिनिशिंग असेल तेव्हाच तुमच्याकडे लोक येतात. हेही तितकंच महत्त्वाचं असतं. कारण फक्त आपण वाटतं की आपल्याकडे काय येत नाहीत शिलाईला, आपण शिलाई करतो, हे खूप जणांचे प्रश्न असतात. लोकांपर्यंत पोचणं हे तुमचं काम आहे आणि ती तुमची मेहनत दाखवणं ही तुमचं काम आहे. तुमचं काम आवडलं तर ऑर्डर नक्की आपोआप येतात. ह्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा मनापासून, तर यश नक्की आहे. हे बघा ही साडी तिकडे ठेवली आणि हे आहे. मी काम करताना बऱ्याच गोष्टी विसरून जाते, हेही मी तुम्हाला सांगते. बऱ्याचदा अर्धवट व्हिडिओ शूट करते, पुढचं राहून जातं, तर व्हिडिओ पूर्ण करतच नाही. पण आता मी ठरवलं नाही, आपण व्यवस्थित व्हिडिओ शूट करायचे आणि अपलोड करायचे रेग्युलर. तर चालेल, चला शिवल्यानंतर मी तुम्हाला साडी दाखवते. चला साडी शिवून झाली. पटकन आता ह्याचा शूट घेते कारण द्यायचं आहे. त्यांना वेळ दिलं होतं सकाळीच, पण त्यांना लेट झालं आणि मलासुद्धा लेट झाले. कधी कधी होते अशी गडबड. खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसते आणि पिंक साडी होती, त्यातच हा काय बोलतात त्याला, एक ग्रीनमध्येच आहे पण थोडासा वेगळा आहे. खूप सुंदर दिसतं हे. आणि ह्या साडीची किंमत आय थिंक 1200 आहे. शिलाई ते पकडून तुम्हाला विथ ब्लाऊज हे 2500पर्यंत बसेल. म्हणजे नेहमी विचारता म्हणून मी तुम्हाला किंमत सांगेल. पटकन शूट घेते. हा ब्लाऊज थोडासा मॅचिंग झाला आहे. खूप सुंदर दिसते. डमीला घातल्यानंतर तुम्ही साडी पाहू शकता. आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत शाही मस्तानीच्या, त्या किती व्यवस्थित आहे. अजून ह्याला मी टक केलेलं नाही. मी शक्यतो टक करून देते कारण बसताना ते थोडंसं फिनिशिंगचं होतं. पण टक नाही केलं तरी चालतं. म्हणजे टक करणं म्हणजे इथे असे धाग्याने शिवून घेते असे कोपरे. खूप सुंदर आहे. ह्याचा पदर तर खूप छान आहे आणि कॉटन सिल्कमध्ये आहे. जिजामाता पॅटर्न आहे. तुम्ही कसंही ह्याच्यामध्ये वापरू शकता. म्हणजे हे इतकं सांभाळून वापरण्याची गरज नाही. हे साडी म्हणजे रफ पण टप आणि तुम्ही घरी धुवू शकता. ह्याच्यात कसं होतं आहे, आपण खूप पैसे टाकतो आणि जेव्हा ती साडी जास्त वापरण्यात येत नाही तर तेव्हा कुठंतरी आपल्याला वाटतं की बाबा की इतके पैसे घातलेत आणि आपल्याला खूप सांभाळून वापरावं लागतं. तर तसं नाही आहे. ही साडी तुम्ही कसंही करू शकता. मला वाटतं आय थिंक माझ्या मते मी 1200 पण त्यांना विचारले. ह्या साडीची किंमत आहे 1500 आणि शिलाई ते करून तुम्हाला ही 2500पर्यंत विथ ब्लाऊज तुम्हाला 3000पर्यंत जाईल. पण डिस्काउंट देतात कधी कधी, तर तुम्हाला 2500 ते 3000च्या आतमध्ये ही साडी बसून जाईल. खूप सुंदर दिसते, चापून चोपून बसते. आणि जिजामाता ही जुनी पॅटर्नची साडी आहे. जे आपल्याकडे म्हणजे राजघराणा होता शिवाजी महाराजाचा, त्याच्यामधल्या ज्या नऊवाऱ्या पाहतील त्या अशाच असायच्या. म्हणजे ह्याच पद्धतीच्या असायच्या. कारण ह्या चोपून चापून बसतात. काठ पण छोटंसं आहे. खूप सुंदर दिसते. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्ही साड्या शिवताना थोडंफार शूट करून दाखवलेलं आहे. बऱ्यापैकी जितकं मला जमलं तितकं मी प्रयत्न केले. तर साड्या भरपूर असतात शिवायला, पण कधी कधी कसं असतं त्याच कलर येतात. ह्याच्यामध्ये मी पिंक शिवलेले, पिंक खूप शिवलेत, बल्कमध्ये होते 1 डझन. त्याच्यानंतर मला वाटतं राणी कलर शिवला आहे, परत अजून एक कुठला तरी पिवळा शिवला आणि आता हा कलर वेगळा आला ह्याच्यामध्ये. तर कसा वाटल्या दोन्ही साड्या ते नक्की सांगा. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.